बाबासाहेबांच्या नावावर मोठे मोठे मंडप टाकून लाखोच्या वर्गाने कार्यक्रम घेणारे लोक पाहिले। बाबासाहेब भगवान बुद्ध समोर ठेवता, वंदन गीत गाता आणि वंदन गीत झालं रे झालं की मग कमरेच्या खालचे सगळे गाणे गाता। महा चळवळीले डाग नाही आणखी काय आहे? अरे तुम्ही स्पेशल कार्यक्रम घ्या, तिकीट शो ना नाचा, नंगे धंदे करा। तिथं बाबासाहेबांनी भगवान बुद्धाला समोर ठेवून त्यांच्या प्रतिमेने समोर ठेवून अपमान काय करता? सांगा ना मला तुम्ही, काय समाजाला आम्ही देणार आहोत? समाजाला करून आम्ही काय घेणार आहोत? एक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट पोरगी, लॉ केलेली पोरगी तुम्ही गाणं म्हणाला इथं बसवली आणि मी माझ्याच भावकीला, माझ्याच भावाला, माझ्याच रक्ताला आईच्या बाई बोली। जेव्हा की माझं लग्न झालं, मला छान लेकरं आहे, संसारिक पोरगी, मी माझ्याकडून अनुकरण करावं म्हणून बाया बसल्या। मग मी अरे बरे म्हणल्यानं होणार का? घडी भरायची मजा राहणार पण नंतर कोणीही आपल्याला ऐकणार नाही। म्हणून फुले शाहू आंबेडकर विचारधारा कशी असावी माणसामध्ये तुम्हाला सांगते। बाबासाहेबांच्या नावावर रंगे धंदे करणं बंद करा, करता तुम्ही स्पेशल करा। तिथं बाबासाहेब बुद्ध नको। जसा आजचा कार्यक्रम एकदम सुटसुटीत आणि चांगला आहे, असे कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात होताना आम्ही पाहिले, खरोखर पाहिले। धर्मगिरीला पाहिले, इथे पाहिले, नवेगावला माझा कार्यक्रम झाला। एकदम विचारधारेचे लोक। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आयोजक टीम साठी, जोरदार टाळ्या। आणि म्हणून अरे निळ्या निशाणाला तू लावतो सदाला, जसे आदरणीय आमचे मोठे बंधू विकास राजा झाले, आमचा संविधान भाऊ झाला, हे 10-15 लोक सोडले चळवळीचे। खरंच पोटतिडकीने गातात आणि समाजापुढे बाबासाहेब सांगतात की त्याच्यानंतर पुरा धिंगाणाच आहे, खरोखर धिंगाणा आहे। फक्त वेळ काढून नेणे आहे ना, पैसे समाजाचे जमा करून घरात भरणे आहे, बाकी काय देणे घेणं नाही। पण ते पचते का मग? असं अजिबात पचत नाही। फक्त पोटतिडकीने गाणारे आम्हीच फक्त मोटार मोजण्यासारखे लोक आहोत, नाही तर चळवळीचा सत्यानाश। कारण